1882 साली उदयास आलेली धारावी ही झोपडपट्टी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकावर असलेली सगळ्यात मोठी झोपडपट्टी समजली जाते। धारावी जवळच असलेला सायन आणि वडाळा हा परिसर याचा इतिहासही फारसा वेगळा नाहीये। एकेकाळी कोळी बांधवांची अधिक संख्या असलेल्या या परिसरात आता सामाजिक आणि भौगोलिक असे अनेक मोठे बदल झाले आहेत। आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी अशी मुंबईतल्या या परिसराची ओळख आहे। ही आहे धारावी झोपडपट्टी। या झोपडपट्टीचा इतिहास मोठा रंजक आहे। त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती। मुंबई हे 7 बेटांनी मिळून बनलेलं शहर। आज जिथं धारावी वसली आहे तिथे त्या काळी दलदल होती। ब्रिटिशांनी इथे किल्ला बांधला होता। तो काळा किल्ला म्हणून ओळखला जातो। त्या किल्ल्याच्या परिसरात जायला फारसं कुणी धजावत नसे। मुंबईत कामासाठी येणाऱ्या मजुरांची संख्या हळूहळू वाढू लागली। त्यामुळे गोरगरीब लोकांनी या दलदलीच्या भागात आपला निवारा तयार करायला सुरुवात केली। मजूर वर्गासोबतच इथे गुन्हेगारांचा वावर वाढला। या परिसराला चामड्याच्या उद्योगाला गती मिळाली। मात्र आता व्यापाराच्या दृष्टीनं धारावीला एक नवीन ओळख प्राप्त झाली आहे। कुटीर तसंच लहान सहान असंख्य उद्योगांचं माहेरघर म्हणून आज धारावीची ओळख आहे। इथला चामड्याचा व्यापार तर 7 समुद्रपार गेलाय। लेदर पर्स आणि लेदर जॅकेट्स करता धारावी जगभरात प्रसिद्ध आहे। इतकंच नव्हे तर मातीची भांडी, शोभेच्या वस्तू, पणत्यांची निर्मिती इथं केली जाते। तसंच प्लास्टिकच्या कचऱ्याचं रिसायकलिंग देखील इथं मोठ्या प्रमाणात केलं जातं। धारावीतल्या विविध उद्योगांची वार्षिक उलाढाल तब्बल 100 कोटी रुपयांच्या घरात आहे। टोपी का है, बेल्ट का है, शर्ट है, जीन्स पैंट है, पर्स है, लेडीज पर्स है, बहुत सारे यहाँ पे कारोबार हैं। छोटे छोटे जो लोग अपना कारोबार करते हैं। आज धारावीत अनेक इमारती आणि झोपड्या दाटीवाटीनं उभ्या असल्या तरी इथं पहिली इमारत 1960 साली उभी राहिली। लहान लहान झोपड्या, अरुंद गल्ल्या, उघडी गटारं, अस्वच्छता, वीज जोडण्यांच्या वायर्सचं जाळं हे धारावीचं वैशिष्ट्य आहे। मात्र या धारावीला कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह बॉलिवूड पासून हॉलिवूड पर्यंत सर्वांनाच झालाय। अनेक हिंदी आणि इंग्रजी सिनेमांचं शूटिंग या परिसरात झालंय। काळाबरोबर इथली लोकसंख्याही वाढू लागली। 20व्या शतकात धारावीत अनेक महत्त्वाचे बदल झाले। आज धारावी 432 एकरावर पसरलेली आहे। प्रति हेक्टर 2900 लोक इथे राहतात। धारावीत झोपड्यांच्या जागेवर आता हळूहळू इमारती उभ्या राहत आहेत, कारण इथल्या जमिनीला आता सोन्याचा भाव आलाय। धारावीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं 69% जनता साक्षर आहे। धारावीला कितीतरी वर्ष असा प्रकार होता की त्या धारावीला कोणी वालीच नाही। धारावीमध्ये कोणीही यावं आणि राहावं आणि काहीही करावं, आणि तिकडे गुंडगिरी वगैरे भरपूर वाढली। तिथून लोक निघून पश्चिमेकडे माहीमहून दक्षिणेला जायचे, इथून शीववरून दक्षिणेला जायचे आणि गुंडगिरी करून वगैरे चोऱ्यामाऱ्या करून पळवापळवी करून परत जाऊन धारावीमध्ये गुपचूप बसायचे। असं कितीतरी वर्ष चाललं होतं। शुरुआत में तो ऐसा था कि सब कीचड़ से आदमी चल नहीं सकता था। आज तो अल्हम्दुलिल्लाह आदमी हर जगह आ जा सकता है। क्या इतना पहले से अभी फर्क पड़ा है। सायन धारावीला लागून असलेला हा परिसर 1543 साली पोर्तुगीजांनी या परिसरावर ताबा मिळवला। सॅलेसेट आयलंड या नावानं हा परिसर त्याकाळी ओळखला जात होता। मुंबईची सीमा इथं संपत असल्यामुळे या भागाला शिव म्हटलं जात असे। ब्रिटिशांना शिव हा शब्द उच्चार करणं कठीण जात असल्यानं त्यांनी त्यात बदल करून सायन अशी नवी ओळख या परिसराला दिली। पोर्तुगीज आणि ब्रिटिश या दोन्ही राजवटींच्या सत्तेत मुंबईचं शेवटचं टोक असलेल्या सायनला विशेष महत्त्व होतं। 1677 मध्ये पोर्तुगीजांनी सायनच्या टेकडीवर किल्ला बांधला। पुढं 1739 मध्ये चिमाजी आप्पा पेशव्यांनी वसई जिंकली, तेव्हा घाबरलेल्या ब्रिटिशांनी मुंबई सांभाळण्याकरता सायन किल्ल्याची दुरुस्ती केली होती। मुंबईच्या बाहेर जाणारा ईशान्य मार्ग तयार करण्याकरता सायन किल्ल्याची भिंत अखेर पाडावी लागली। 1677 साली हा किल्ला बांधण्यात आला, जो आजही आपली वेगळी ओळख टिकवून आहे। 1925 साली सायनच्या किल्ल्याला हेरिटेज ग्रेड 1चा दर्जा देण्यात आला। मात्र आजही हा किल्ला उपेक्षित आहे। सायनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे म्हाडाच्या अनेक वसाहती आहेत। तसंच अनेक बॉलिवूड कलाकार याच परिसरातले रहिवासी आहेत। याच परिसराला लागून असलेला आणखी एक भाग म्हणजे वडाळा। मुंबईतल्या 7 बेटांपैकी एक बेट। ब्रिटिश काळात वडाळ्यात घोड्यांच्या पागा होत्या।
मुंबईच्या विस्तारासोबतच या परिसराचा विकास होत गेला. परळ बेटावरचा आज आपण ज्याला नायगाव म्हणतो, वडाळा म्हणतो वगैरे, हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये शिवाजी महाराजांच्या काळापासून नंतर मोगलांनी, नंतर पोर्तुगीजांनी सुद्धा त्यांच्या घोड्यांचे आणि हत्तींचे त्यांनी ज्याला आपण पागा, घोड्यांच्या पागा म्हणतो, किंवा हत्तींसाठी मोठ्या जागा अशा निर्माण केलेल्या होत्या. त्या सगळ्या वडाळ्यामध्ये होत्या, नायगावला होत्या. पोर्तुगीजांनी त्या काळी बांधलेली 2 चर्च आजही पाहायला मिळतात. वडाळ्यात 400 वर्ष जुनं विठ्ठल मंदिर आहे. मुंबईतलं प्रतिपंढरपूर म्हणून त्याची ओळख आहे. याच परिसरात 15व्या शतकात बांधलेलं राम तसंच हनुमान अशी 2 मंदिरं आहेत. वडाळ्यातलं कृष्ण मंदिरही प्रसिद्ध आहे. विविध धर्मांची प्रार्थनास्थळं इथं पाहायला मिळतात. बरकत अली दर्गा हा त्यापैकीच एक. आज या परिसरात गगनचुंबी इमारती असल्या तरी 1899-1900 मध्ये प्रथमच मुंबई शहराचं इथं टाउन प्लॅनिंग करण्यात आलं. निवडणूक आली की नगरसेवक मतं मागण्यासाठी नागरिकांच्या दारोदारी जातात, पण निवडणूक जिंकल्यावर मात्र नागरिकांच्या समस्या जशाच तशा राहतात. हीच परिस्थिती आहे वडाळा, सायन आणि धारावीतल्या जनतेची. काय आहे तिथल्या नागरिकांच्या समस्या, मागण्या आणि अपेक्षा, पाहूयात या छोट्याशा ब्रेक नंतर. जितकी मोठी झोपडपट्टी तितक्याच मोठ्या आणि असंख्य समस्या. समस्यांचा पाढा नेमका कुठून सुरू करावा असा प्रश्न धारावीतल्या जनतेला पडतो. तर मध्य मुंबईत राहूनही सायन आणि वडाळ्यातली परिस्थिती फारशी वेगळी नाही. धारावी म्हणजे लहान मोठ्या झोपड्यांनी बनलेलं एक शहरच. या झोपड्या अनधिकृत असल्यानं इथल्या रहिवाशांना मूलभूत सेवा सुविधा देण्यास सरकारी यंत्रणा फारशी उत्सुक नसते. त्यामुळे धारावीतली जनता अनेक वर्ष मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. कचरा, नाले, दुर्गंधी, वीज, पाणी, रस्ते, शाळा अशा एक ना अनेक समस्यांनी या परिसराला ग्रासलेला आहे. धारावीच्या 90 फूट रस्त्यावरच्या पुलावरून रोज 10,000 रहिवासी ये जा करतात. मात्र या पुलाची दुरुस्ती करायला पालिकेला वेळ नाही. या नाल्यात लहान मुलं पडण्याची भीती इथल्या नागरिकांना सतत सतावत असते. धारावीत तुम्हाला सर्वत्र हेच चित्र पाहायला मिळेल. वर्षाकाठी अब्जावधीची उलाढाल करणाऱ्या धारावीतल्या लहान व्यापाऱ्यांसाठी इथं कोणतीही सुविधा उपलब्ध नाहीये. इधर काम तो यहाँ से ख़त्म हो गया, जो पहले था वो ख़त्म हो गया. कम से कम ये 50 साल से यहाँ पे था, अभी बहुत कम हो गया, बहुत बोले तो ना के बराबर हो गया. कि यहाँ पे जो है इलेक्ट्रिक वाले जो है इनके अब कोई नियम नहीं, कोई कायदा नहीं है. ये अगर हमारा इलेक्ट्रिक का बिल अगर ज़्यादा आता है, कार्यालय में जाओ तो बोलते हैं कि नहीं पहले मीटर का बिल भरो, उसको बोलो चेक करो, चेक नहीं करते. मैंने 58,000 रुपया बिल भरा है. धारावी लगत असलेल्या सायन वडाळा परिसरात देखील परिस्थिती फारशी वेगळी नाही. या परिसरात उंच इमारती असल्या तरी सर्वत्र अस्वच्छता पाहायला मिळते. सायनमध्ये पावसाळ्यात तर रस्त्यांवरून चालणं कठीण होतं. या परिसरात म्हाडाच्या वसाहती आहेत. इथे वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या नागरिकांना भेडसावते. ठिकठिकाणी फेरीवाल्यांनी फुटपाथ आणि रस्त्यांवर कब्जा केलाय. सायनमधला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे संक्रमण शिबिरांचा. इथे 63 संक्रमण शिबिर आहे. आजही त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रस्त्याच्या समेत काही बिल्डिंगच्या बाबतीत असे तड्याबिड्या गेलेले आहेत बिल्डिंगला. बाकी असं पूर्वी कसं म्हाडावाले चांगले होते, ते आम्हाला भरपूर काम करावे. आता हे म्हाडावाल्यांनी सगळे कॉन्ट्रॅक्ट दिली आहेत ना, त्यामुळे आम्हाला भरपूर त्रास होतोय. कुठली गोष्ट वेळेवर आम्हाला मिळत नाही आहे. त्याच्यामुळे सर्व घाण पडले, पाठीमागनं किती कचरा वगैरे झाडं आले ते काढत नाहीत, ती लोक बघत नाहीत काय, आणि रस्त्याचंच मच्छर चावते. माटुंग्याच्या F उत्तर विभागातल्या वडाळा इथं अनेक समस्या आहेत. शिवशंकर रोड, गणेशनगर, कोरबा मिठागर या भागात एकही स्मशानभूमी नाही. शेख मिस्त्री दर्गा रोड पासून बरकत अली मार्गापर्यंत फुटपाथ नसल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होते. हागणदारी मुक्त मुंबईचा दावा करणाऱ्या मुंबईच्या वडाळा झोपडपट्टीत प्रसाधनगृहांची मोठी वानवा आहे. वडाळ्यातल्या अनेक रस्त्यांवर पथदिवे नाहीत.
अभी हम लोग यहाँ रहता है तो उधर बहुत प्रॉब्लम है, गटार बेटारा साफ नहीं है, सब कुछ है गंदा है, कोई आता ही नहीं, ध्यान ही नहीं करता है, कुछ नहीं करता है. 5 वर्ष निवडून आल्यानंतर 5 वर्ष काही लोक तोंड वगैरे तर काही दाखवतच नाही आमच्या इकडे आल्यानंतर. समस्या होते सिग्नलच्या इथे पण इतकं ट्रॅफिक वगैरे पण इथे खूप असतं संध्याकाळचं. लोकांना जायला यायला प्रॉब्लेम होतो. काही जण एकदम फुटपाथवरून पण गाड्या वगैरे घेऊन जातात. आणि बाकी म्हणजे कचरा वगैरे येते सगळं असतंच आतमध्ये इथे. सायन, धारावी, वडाळा हा संपूर्ण परिसर आता मोनोरेलमुळे चर्चेत आला असला तरी इथल्या रहिवाशांच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीयेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रस्ते, पाणी, वीज, शौचालय, उद्यानं या सगळ्याची आश्वासनच फक्त दिली जातात, मात्र ती प्रत्यक्षात येत नाहीत. एकेकाळी मुंबईचे शेवटचे टोक असलेल्या या जागेने आता मुंबईतला बराचसा भाग व्यापला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत इथे कुणाचा झेंडा फडकणार आणि एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा परिसर कसा गेला भाजपच्या ताब्यात जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळालेल्या मोदी लाटेचा असर सायन, धारावी आणि वडाळामध्येही दिसून आला. धारावीमध्ये जरी काँग्रेसच्या आमदार आजही असल्या तरी सत्ताधारी युतीसोबत मुंबई महानगरपालिका निवडणूक लढणं आव्हानात्मकच असणार आहे. तर सायन आणि वडाळामध्ये युती होणार की नाही यावरच बरीचशी गणितं अवलंबून आहेत. मुंबईत देशातल्या सर्व जाती, धर्म आणि भाषेची लोक वास्तव्याला असली तरी सर्वात जास्त विविधता दिसून येते ती धारावीत. धारावी म्हणजे सर्वाधिक संमिश्र लोकवस्ती असलेला भाग. धारावीमध्ये मराठी, मुस्लिम, ख्रिश्चन, दाक्षिणात्य, गुजराती अशा बहुभाषिकांचं वास्तव्य आहे. या परिसरातील अल्पसंख्याक आणि अन्य भाषिकांना आपलेसं करून काँग्रेसनं धारावीमध्ये आपला मतदार निर्माण केला. या लॉयल मतदाराच्या आधारे काँग्रेसनं धारावी परिसरात जम बसवला. मात्र गेल्या काही वर्षात धारावीतलं हे चित्र बदलत आहे. काही रहिवाशांनी शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतल्याचं दिसतंय, तर इतर राजकीय पक्षांनी देखील आपला मतदार तयार केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसचं धारावीत पानिपत झालं. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं विजय मिळवत धारावीवरचं आपलं वर्चस्व सिद्ध केलं. मात्र आता MIMनंही पालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्यामुळं मुस्लिम बहुल भागात वर्चस्व राखण्याचं कडवं आव्हान काँग्रेससमोर आहे. गेली अनेक वर्ष धारावी पुनर्विकास प्रकल्प रखडल्यानं धारावीकर अस्वस्थ आहेत. नोटबंदीचा सर्वाधिक फटका धारावीतल्या छोट्या व्यापाऱ्यांना बसलाय. धारावीतील उद्योग जवळपास महिनाभर बंद होते. त्यामुळे अत्यंत बकाल अवस्थेत जीवन जगणारे धारावीकर यावेळी कुणाच्या पारड्यात मतं टाकणार हे निवडणुकीतच स्पष्ट होईल. काँग्रेसने विकास केलेला आहे. काँग्रेस सातत्याने पक्ष असा आहे की जो लोकांमध्ये राहिलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आहे, जे कार्यकर्ते चांगलं काम करतात. ते मी अपेक्षा करते की येणाऱ्या इलेक्शनमध्ये काँग्रेसला लोक आशीर्वाद देतील आणि बहुमताने मतं देतील आणि विजयी करतील अशी मला अपेक्षा आहे. आमची व्यवस्थित तयारी झालेली आहे शिवसेनेची. प्रत्येक विभागामध्ये आमच्या कार्यकर्ताच नाही तर शाखाप्रमुखापासून गटप्रमुख, इमारत प्रमुख सगळे कामाला लागलेले आहेत आणि आमची चांगली तयारी झालेली आहे पूर्ण सायन विधानसभेमध्ये. सायन आणि वडाळ्यात सर्वात जास्त नगरसेवक भाजप शिवसेना युतीचे असले तरी विधानसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होतं. गेल्या विधानसभेत सायन कोळीवाड्याची जागा तमिल सेल्वन यांच्या रूपात भाजपनं हिरावून दिली आहे. मात्र काँग्रेस असो की भाजप 15 वर्षांपासून या विधानसभा मतदारसंघावर दाक्षिणात्य उमेदवाराचाच बोलबाला आहे. वडाळ्यात मात्र काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आपला गड गेल्या 25 वर्षांपासून राखून ठेवलाय. तर पालिकेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि माजी महापौर श्रद्धा जाधव याच विभागातल्या आहेत. या भागावर शिवसेनेचीही तेवढीच घट्ट पकड आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत सायन कोळीवाडा आणि वडाळ्यातील 10 पैकी 4 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. भाजपचे 3 नगरसेवक निवडून आलेत, तर काँग्रेसला 2 आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. युती जर झाली तर निश्चितपणे सगळ्या जागा म्हणजे जर फक्त कोळीवाड्याचा विचार केला तर कोळीवाड्यामध्ये 8 वॉर्ड आहेत. या 8 पैकी 8ही वॉर्ड शिवसेना भाजपला मिळू शकेल. जर युती नाही झाली तर बऱ्याचशा ठिकाणी असं चित्र दिसेल ना की शिवसेना आणि भाजपांच्या मतांच्या विभाजनामुळे कदाचित एका दुसऱ्या पक्षाला त्या ठिकाणी तिथे त्यांना थोडंसं संधी मिळू शकेल. गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत लढले होते.
आता मात्र सर्वच पक्ष एकला चलोरेच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळे या भागातली राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम होत चाललेल्या धारावीतील जनतेला आता पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. तर सायन वडाळ्यातील मुंबईकरांना चांगले रस्ते, पाणी, संक्रमण शिबिरातून सुटका आणि पार्किंगची ठोस व्यवस्था या मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. या परिसरात प्रामुख्याने काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये अधिकतर चढाओढ पाहायला मिळेल. त्यामुळे इथल्या गल्लोगल्लीत कुणाचे झेंडे फडकणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.